लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. लाडक्या बहिणींना दर महिन्याला आम्ही 2100 रुपये देणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा. विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यात असती तर अजित पवार याबाबत बोलले असते. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावर फडणवीसांचं वक्तव्य. अजितदादांची शपथ घेऊन सांगतो विलीनीकरणाची चर्चा झाली होती. फडणवीसांच्या वक्तव्यावर शशिकांत शिंदेंचं शपथ घेत प्रत्युत्तर. विलीनीकरणासाठी चर्चा आज कशासाठी? सुनील शेळकेंचा सवाल. तर इथून पुढे राष्ट्रवादीच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवार. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर सुनील शेळकेंचं वक्तव्य. पार्थ पवार यांच्या राज्यसभेतील उमेदवारीला भाजपचा विरोध. जय पवारांच्या नावाला भाजपचा हिरवा कंदील. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. तर उमेदवार ठरवणं हा आमच्या पक्षाचा अधिकार. तटकरे यांचं वक्तव्य. पार्थ पवारांवर चौकशी सुरू असताना राज्यसभेचे खासदार बनवणं चुकीचं. पार्थ पवारांविरोधात अंजली दमानिया पुन्हा मैदानात. सुनेत्रा पवारांच्या शपथविधीला पवार कुटुंबाचा विरोध नव्हता. दशक्रिया विधीआधीच शपथविधी झाल्यानं पवार कुटुंबियांची नाराजी. सुप्रिया सुळे राज्याच्या राजकारणात येणार नव्हत्या. सूत्रांची माहिती. राष्ट्रीय अध्यक्षपदी माझी नियुक्ती नाही. अध्यक्षपदी नियुक्तीच्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नाही. प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण. 1 एप्रिलपासून नवा आयकर कायदा लागू होणार. निर्मला सीतारमण यांची बजेटमध्ये घोषणा. अपघात विमा कर मुक्त करण्याची निर्मला सीतारमण यांच्याकडून घोषणा. सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय. रोहित शेट्टींच्या घरावरील गोळीबार प्रकरणी पुण्यातून 4 जणांना अटक. धायरी, वारजे आणि कर्वेनगर परिसरातून आरोपी अटकेत. 4ही आरोपी देशातील कुख्यात गँगशी संबंधित. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.